सत्र पहिलं या ठिकाणी सुरू होते। ठिकाणी आई गावदेवी क्रीडांगण उंबरठीचं अत्यंत सुंदर क्रीडांगण। सकाळी जगदीश पाटील म्हणाले की मैदानाचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतोय। मैदान नसल्यामुळे खरं तर अनेकांना मॅचेस ठेवताही येत नाहीत आणि यंदा हे चित्र आपण बघितलं। काही ठिकाणी मैदान अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मैदान डेव्हलपमेंटसाठी देण्यात आली आहे, त्यामुळे आता काही ठिकाणी सरावासाठी देखील मैदान राहिलं नाही। पण उंबरडे गावाने खरं तर एक हक्काचं मैदान स्वतःसाठी तयार केलेले आहे आणि या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण होताना बघितलेल्या आहेत आणि त्यातलीच ही स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये 40+ क्रिकेटचा थरार। सलामीवीर दाखल झाले आहेत। निलेश जाधव त्या ठिकाणी बघताय, अविनाश कारभारीला नॉन स्ट्राईकला बघतायत आणि बॉलिंगसाठी आरेश केणे तयार होत आहेत। 4 ओव्हरची मॅच आहे, बघूया कशा पद्धतीने हे दोन संघ फाईट करतायत या उपांत्य फेरीमध्ये। जो जिंकेल बाईक बघा, डाव्या बाजूला एक बाईकची जी काच आहे, मिरर आहे, साईड मिरर, प्लीज तो थोडासा दुसऱ्या दिशेने फिरवा। खेळाडूंना आम्ही त्या ठिकाणी सांगतात की डोळ्यावरती येतो आय थिंक। ओके, थँक्यू। पाहूया मैदानाकडे, मॅच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे। बघूया उंबरडे संघ या मैदानावरती चिकनगर संघासमोर किती मोठं लक्ष उभं करतोय। एक चांगली टोटल उभी झाली तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल। पहिलाच बॉल, आडव्या बॅटिंगचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय। निलेश जाधव स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करत आहे। आजच्या दिवसामध्ये निलेश जाधव यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिली, मग ती बॅटने असेल किंवा बॉलने असेल। आज राजू यांनी इम्प्रेस केलं, प्रदीप भंडारी यांनी इम्प्रेस केलं आणि या सगळ्यांनी सांघिक खेळ खेळत असताना जबरदस्त कामगिरी आत्तापर्यंत। फक्त दिशा दिली आहे, खराब फिल्डिंग, मिस जजमेंट, चेंडू अडवता आला असता पण तसं काही घडलं नाही आणि मिसफिल्डमुळे या धावा येताना आणि बघा केवळ एकच धाव घेतली आहे आणि हीच चर्चा सुरू होती। दिनेश जाधव देखील मागासपासून सांगत होते की मागच्या मॅचमध्ये सिंगल डबल्स होतं, तिथे सिंगल्स घेण्यात आल्या। हो हो, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा पार, धावा मिळतील 4। सुंदर फटका होता, बॅकफुटवरती गेले, ऑफस्टंप मध्ये शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि या 4 धावा वसूल केल्यात। हो, मिस टायमिंग, जेलची शक्यता। ओहो, जेल ड्रॉप, सोपा जेल ड्रॉप झालाय। आदेश मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही कारण समोरून फिल्डर आले होते, त्यांचा कॉल होता, त्यांनाच आज जेल घ्यायचा होता पण तो घेता आला नाही आणि त्यामुळे हे जीवनदान मिळते आणि त्याचबरोबर मिळते 1 धाव। धावसंख्या धावफलकावरती 7। ऑफस्टंप मध्ये चेंडू, डॉट बॉल, चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक त्या ठिकाणी। 5 बॉलमध्ये केवळ 7 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत, एकही विकेट नाही, एक चौका त्या ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत बघताय। हा देखील जातोय मागे। अशा प्रकारे षटकाची होती समाप्ती। पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 7 धावा, एकही विकेट न गमावता जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+ टीमची 40+ क्रिकेट संघटनेची खरं तर 4 ते 5 वर्षापूर्वी ही स्थापना झाली आणि त्यानंतर एकापेक्षा एक संघ या संघटनेमध्ये सामील झाले। अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना सुरू आहे। अनेकांची भूमिका फार मोठी आहे। उंबरडे गावचे वारम भंडारी देखील याच संघटनेमध्ये सचिव या पदावरती विराजमान आहेत। राजू म्हात्रे असतील, चला डीजे समोर, बेस समोर जी मुलं बसल्यात
मुलांनो बाजूला व्हा, स्पीकर समोर नका थांबू. अचानक जोरात आवाज आला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. हा चेंडू समोर खेळतायत, बॉलच बॅक ड्राईव्ह, डॉट बॉलने सुरुवात होती या षटकाची. विक्रमला आणले बॉलिंगसाठी, विक्रम भोईर. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला चिकनगड संघ आपण बघतायत. 7 ही धावसंख्या धावफलकावरती. हो फ्लाईट आहेत, मिस केलाय. आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट आपण बघितले सलग. अखेरच्या 2 चेंडू बघितले पहिल्या ओव्हरच्या, आणि इथे 2 बॉल सुरुवातीला डॉट येत आहेत. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने, फिल्डर येत आहे टीममधून. 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 9. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखून नंतर धावसंख्या सहजतेने चेस करण्याचा एक वेगळा प्लॅन आपण बघतायत चिकनगड संघाचा. फ्लायटेड चेंडू, शॉर्ट लेगला फिल्डर आहेत. 1च धाव. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा आपण बघतायत. यावरचे चेंडू आपण बघितले आतापर्यंत एकूण 4 चेंडू झाले आहेत, केवळ 3 धावा आलेले आहेत. एकमेव चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आला होता, पण इथून प्रयत्न करतील निलेश जाधव, अविनाश कारभारी मोठे शो खेळण्यासाठी. हा देखील मागे विकेट किपरने चूक केली आहे. काय बायच आहे का? बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण जरी ती म्हणजे 11 धावा झाल्यात. या षटकाचा आपण बघितलं तर विचार केला तर अंतिम चेंडू असणार आहे. केवळ 3 धावा आल्या, एक बायच्या रूपाने आले. हा चेंडू ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने आले आहेत. गुड फिल्डिंग. 2 षटकं या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 12 धावा झालेल्या आहेत. प्रति ओव्हर मागे 6 धावांची धावगती राखलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या, ओव्हरमध्ये केवळ 5 आल्यात, एकही विकेट नाही आहे. तर या आपण डीजेला संधी देऊया. आमचे बिरू दादांना एक चांगलं गाणं ऐकायचं आहे. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी अरुण. हो उडावलाय फिल्डर चेंडूच्या खाली हरेश. हो जबरदस्त एफर्ट्स, वेल फील्ड. चेंडूला आत ढकललाय. व्हॉलीबॉल प्रमाणे आपण बघितलं तर झेप घेतली. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिटनेस हरेशचा आजही बघायला मिळतोय आणि कमिटमेंट काय असं हरेशने नेहमीच दाखवलंय बॅट बॉल फिल्डिंगमध्ये. 2 धावा इथे येतील, 4 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी. चेंडू ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी हरेश मिसफिल्ड झाले. बॅकअप मिळते. 2 धावा इथून येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या जय महोत्सव क्रिकेट संघ उंबरठी 40+ झाली. 16 धावा. चिकनगड संघासमोर एक मोठं लक्ष उभं करावंच लागेल आणि त्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. कट करतायत, गॅप मोठी आहे, फिल्डर खूप मागे आहेत, लॉंग चेस आहे. चेंडूला पायाने थांबवलंय, वेल फील्ड. आणि अशा प्रकारे बघता आपण रनिंग बिटवीन द विकेट डायरेक्ट हिट नाही देता आला, पण एकूण धावा 3 पूर्ण गेल्यात आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 19 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थोडासा उशिराने आला, पण भरपूर अंतर कापलं होतं. जवळजवळ 15 ते 20 पावलांचं अंतर कापलं होतं. बॉलिंग मार्कवर अरुण पुन्हा एकदा. आत्तापर्यंत 7 धावा या ओव्हरमध्ये आलेले आहेत. पहिला चौकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर एकही मोठा हिट आला नाही.
शफल घेण्याचा प्रयत्न, चेंडू मागे येतो, विकेट किपर त्या ठिकाणी आहेत. धावचीची संधी, फलंदाज होईल बाद आणि पहिल्या विकेटचं बदल. न्यू बॅटर मैदानावरती विशाल मडवी येत आहेत. अविनाश कारभारी धावचीच्या रूपाने बाद होत आहेत. धावा धावफलकावरती 19. हा चेंडू मागे यशांच्या आणखीन एक डॉट बॉल. त्या ओव्हरच्या आपण बघितलं तर चेंडू शिल्लक आहे, एक बॉल. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर धावत आहेत. हो, घाई झाली आहे, 2 धावा आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपलंय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य होता. माफ करा, 4 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरची नाही. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 21 धावा. धावांची गती 7.00 आहे आणि बघूया इथून निलेश जाधवच्या पद्धतीने खेळतात. खरं तर एक चौकार आलाय, पण दुसऱ्या बाजूने आपण बघता अविनाश कारभारी बाद झाले आहेत. पण आता या अखेरच्या ओव्हरमध्ये उंबरठे 40+ टीमला कमीत कमी 15 ते 20 धावाच्या पुढे जावं लागेल. एक 40+ किंवा 45च्या पुढे धावसंख्या नेली तर त्यांचे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात आजच्या दिवसामध्ये त्यांच्यासाठी लढण्यासाठी ती धावसंख्या पुरेशी ठरू शकते. पण अखेरच्या ओव्हरमध्ये बघूया नरेंद्र कशी बॉलिंग करतायत. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. अंपायर आमच्या दिशेने इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 22 धावा. वाईट कॉल अंपायरचा येतोय. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा नरेंद्र. ओ, स्क्वेअर लेगला गॅप मोठी आहे, फिल्डर धावतायत, जाईल चेंडू गॅप मधून सीमा पार. धावा मिळतील 4. आणि धावसंख्या चौकारच्या मदतीने आपण बघताय 26. हा चौकार आलाय भरपूर उशिराने. पहिला चौकार आला होता पहिल्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती आणि त्यानंतर आपण बघतायत बऱ्याच वेळानंतर जवळजवळ 15 ते 16 चेंडू नंतर हा दुसरा चौकार आपण बघतोय. विशाल मडवी यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. ह्यावेळेस गॅपमधून हा देखील जाईल, सलगचा दुसरा चौकार. धावफलकावरती हे षटक कुठेतरी संजीवनीचं काम करते. षटक कुठेतरी धावसंख्येला उभारी देते. एका 2 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेले आहेत. हा चेंडू अलंग द ग्राउंड डीप मिड विकेटला फिल्डर येत आहेत. 2 धावा इथून पूर्ण होतील. मिसफिल्ड झाली आहे. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 32. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया 32 झालेले आहेत. आणखीन 2-3 हिट आले तर मग 40च्या पुढे जातील. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय, यावेळेस उंबरठे 40+ला.
योगेश पंजे मैदानावर येत आहेत. अजूनही 2 बॉल आहेत. चांगलं कमबॅक झालं नरेंद्रचं. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि चौथ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केले विशाल मडवीला. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं, केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे 33. अखेरचा चेंडू हा चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलाय. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपलंय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय मसोबा क्रिकेट संघ उंबरठे 40+ केलेत. एकूण धावा 34 आणि 35 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचे विजयासाठी. ते म्हणजे चिकणगड संघाला 4 ओव्हरमध्ये. हॅलो, थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मैदानामध्ये आजच्या या पहिल्या दिवसामध्ये जे हनुमान चषक उंबाडेचं आणि पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट.
बिग विकेट बिग लॉस. टीम चिकनगर संघाला लागला 440 व्होल्टचा झटका. फलंदाज बाद होतोय. हरेश केणे उर्फ पिंट्या बॅक टू द पॅव्हलियन. वा पहिल्याच बॉलवरती मॅचची सर्वाधिक मोठी विकेट. विशाल मडवीने झेल टिपलाय. अतिशय सुंदर सुरेख झेल काऊ कॉर्नरच्या दिशेला. मात्र स्वतःला स्टेज करत असताना झेलचा अंदाज घेतला आणि झेल टिपला. वन डाऊनचा खेळडा फलंदाज विक्रम भोईर यांना पाहतोय. नरेंद्र पाटीलच्या जोडीला आलाय आणि गोलंदाज निलेश जाधव मागच्या मॅचचा हिरो होता. अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. तशीच कायची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर आहेत राजू भोईर. एकेरी धाव मिळत असताना एक बाद एक अशी स्थिती. लक्ष येते मात्र 35चं 34 बनवल्यात. 35चं टार्गेट आहे या मॅच मध्ये पहा मिळतोय. पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आणि येते झेल सोडला जातोय. नाहीये झेल टिपण्याचा अरुण कारभारी होती. पुरेपूर प्रयत्न होता. सर्कल मध्ये कवसला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा खेळ होते. आज भरपूर कॅचेस सोडल्या आपल्या घरच्या मैदानावरती. जणू प्रॅक्टिस सुरू आहे की काय असं वाटलं. मात्र हे झेल आपल्याला महागात पडत असतात. वा चांगला चेंडू एच अँड टेकन. अंपायरचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. दुसरा मोठा धक्का. एका धक्क्यातून अतिशय चांगला एसट्यांच्या मागे झेल स्वीकारत असताना एसटी रक्षक योगेश पंजे होते. चांगला झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. 2 बाद 2 अशी स्थिती आहे चिकनगरची. आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये राम पाटील आल्यात. नरेंद्रचा मगाशी झेल सुटला. जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा चेंडूला ढकलण्याचं काम. एकेरी धाव मिळत असताना मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डचा फायदा उचलत असताना एक धाव मिळाली आहे. अद्यापर्यंत चेंडू झाल्यात ते 5. निलेश जाधवचं मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच कामगिरी होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 विकेट अद्यापर्यंत मिळवल्यात 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा मिडॉनला फिल्डर आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. गुड फिल्डिंग. चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे टार्गेट होतं 35 धाबा आल्यात फक्त 4. 2 गडी बाद. थँक्यू. राजू भोईर यांच्यासाठी महेश माळी यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. नाही झाली तरी 500 मिळतील. नाही का? हो चालेल चालेल. मगाशी सुद्धा पारितोषिक लावलं होतं.
अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहे, कारण क्रिकेटमध्ये पारितोषिक लावणं फार महत्त्वाचं आहे, मात्र ते किती आहे ते पाहिलं जात नाही आहे. पारितोषिक लावणं महत्त्वाचं असं खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम केलं जातंय. दुसऱ्या षटकाला होतंय सुरुवात. राजू भोईर गोलंदाजी मार्गवरती, समोर नरेंद्र पाटील. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवला, एकेरी धाव. आता मात्र चांगलं फिल्डिंग करावं लागेल. जय मसोबा उंबारडे संघाला स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना प्रतिष्ठापना लागली आहे, कारण सकाळीच कॅप्टननी सांगितलं की आम्ही घरच्या मैदानावरती खेळत असताना आम्हाला थोडं जास्त सपोर्ट असो, तो इथल्या प्रेक्षक वर्गाचा आणि स्वतःचं होम ग्राउंड आहे त्यामुळे आणखीन मदत होईल. आणि तसंच मात्र चित्र पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. 2 सामने जिंकल्यात, तिसरा सामना पाहतोय चिकनगर सारख्या बलाढ्य संघासमोर खेळत असताना सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीत. उकळण्याचा प्रयत्न नाही असे खराब चेंडू फेकले तर धावा मिळतील 4 चौकार. एक चौकार आला. सर्व खेळाडू एकत्र आले कानमंत्र देण्यासाठी की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे. पहिल्या बॉलवरती आली एक, त्याच्यानंतर चौकार आलाय. पहिला चौकार पाहायला मिळतोय राम पाटील यांच्या बॅटमधून आलाय टीम चिकनगर संघासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. ऑन साइडला बाउंड्री लाईनवरती 4 फिल्डर आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स. वा, चांगली गोलंदाजी. लगभग यॉर्करचा चेंडू फेकला होता. एक त्यांचा मुख्य गोलंदाज आहे, त्याच्यावरती हल्ला चढवणं फार कठीण असतं, कारण गेली सातत्याने 3 ते 4 वर्ष अतिशय चांगली गोलंदाजी करतोय राजू भोईर. हुक केलाय पुन्हा एकदा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ जाईल की पाठीमा. अडवलाय ते 2 धावा कंप्लीट केल्यात. मगाची 4, त्याच्यानंतर डॉट. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकूण धावसंख्या 11 धावा. थर्ड अंपायर चेक केले जाईल, एक धाव शॉट आहे की नाही ते मात्र पाहिलं जाईल. पंचांनी सांगितलं त्या ठिकाणी. ऑन फील्ड अंपायर तुमचा निर्णय. एक धाव शॉट आहे. ओके, बॉल किती आले मग? 4 बॉल झाल्यात. एक धाव शॉट आहे. 2 to go. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आलाय की नाहीये आणि येतो. व्हाट अ कॅच. सुपर कॅच ऑफ द डे. सुपर सुपर. अरुण कारभारी. डीजे थांबा जरा. डीजे थांबा. आता रंगात आली आहे मॅच आणि फिल्डरने घेतली आहे कॅच घेतली आहे की सामना. जवळजवळ 6 धावा होत्या, मात्र उडी घेत असताना स्वतःला स्टेज केलं, कारण त्याच जागेवरती सकाळपासून 2 खेळाडूंना गंभीर दुखापत झाली आहे. हे माहिती असताना सुद्धा अरुण कारभारीने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद झालाय. राम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जवळजवळ 6 धावा होत्या, मात्र जेव्हा तुम्ही अशी फिल्डिंग करताना तेव्हा उत्साह सर्वांचा वाढलेला असतो आणि त्याच उत्साहाच्या पोटी मात्र येथे पहा मिळतोय फिल्डरांवरती जो दबाव होता सुरुवातीला आता थोडासा बाजूला झालाय, कारण चांगली फिल्डिंग व्हायला लागली आहे. एकमेकाला कानमंत्र देत असताना एक खेळाडू नवीन फलंदाज अमित भोईर. पुन्हा एकदा यावेळेस पाहतो हलकसा अपील पंचांकडे केलंय, मात्र पंचांनी यावेळेस
डिस्कर्स करणं पसंत केलं. एकमेकांशी बातचीत करतील, सल्ला मसलत करतील, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल. यस, फिंगर ऑन, फलंदाज बाद, एज अँड टेकन. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय टीम चिकनगरला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4 आणि या ओव्हरमध्ये धावा जरी आल्या असल्या 6 तरी 2 विकेट मिळवले राजू भोईर या गोलंदाजाने. एकूण धावसंख्या 10. दोन षटकांचा खेळ संपला. 35 लक्ष होतं. धाबा झाल्या तर 10. आता गरज आहे येणारे 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे आणि ते विकेट हॅट्रिक साठी महेश शेठ माले यांच्याकडून 1000 रुपये. थोडे वाढवा, आता सामना पुढे चाललाय. अजून 1000 म्हणजे 2000. ओके, जीएसटी वगैरे नाही, टोटल 2000 आहेत. ओके, चला आता 12 चेंडू 25चं समीकरण मैदानावरती पाहतोय. नेट टू नेट फाईट जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच SK लाईव्ह या वाहिनीवरती जोडल्या गेल्या ते सर्वांचं मनापासून स्वागत. ज्या हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित ज्या हनुमान चषक ही स्पर्धा पाहायला मिळतात. मात्र आयोजकांनी कंबर कसले गेल्या कित्येक दिवसापासून आमचे बिरुशेठ भोईर असतील, आनंद पंजे, संजय खारुक, रोहिदास भोईर, विशाल भंडारी, जितू कारभारी, शशिकांत पाटील, विलास भोईर असतील, पिंटेश भंडारी, अजित पाटील, राकेश भोईर, कामेश जाधव आणि पप्पू कारभारी हे सर्व आयोजन कमिटी ज्यांनी मात्र खूप मेहनत केली आहे. कारण आता स्पर्धा ठेवणं, स्पर्धा भरवणं हे मात्र साधं सोपं काम राहिलं नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आयोजकांची कसोटी लागते ही स्पर्धा भरवण्यासाठी, स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. पहिलाच बॉल हुक केला जात आहे, चेंडू हवेत. हो हो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निलेश जाधव होते. गुड कॅच, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. कॅप्टन मैदानातून बाहेर. थँक्यू थँक्यू. हा टीम स्पिरिट आहे. मगाशी मात्र चुका केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 6 ते 7 खेळाडू एकत्र आले, टीम मीटिंग केली की आता आपल्याला जिंकायचं आहे. ज्या चुका झाल्यात त्यांच्यावरती विरजण टाकायचं आहे, ते विसरायचे आहेत आणि नव्या उमेदीने आपण आता मैदानामध्ये उतरायचं आहे. असंच काहीसं कानमंत्र देण्यात आला आणि आता पटापट विकेट घेतल्यात. एकूण विकेट गेल्यात ते आता 5. त्यामुळे 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानामध्ये पाहा मिळतात. पुन्हा एकदा लिडिंग एज आहे या ठिकाणी. झेल हो 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 हो, नाहीये नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. झेल सुटला जातोय. 12 मध्ये 25 होते, 11 मध्ये 25 आणि आता 10 मध्ये 23. 10 चेंडू 23. अरुण अद्यापी मैदानामध्ये. अरुण भोईर आणि निलेश भोईर ही जोडी पाहायला मिळतोय. गोलंदाज कृष्णा भंडारी. ज्या 2 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे, पुन्हा एकदा हा गोलंदाज त्याच्यावरती काम केलं जातोय. ओ, आता मात्र मिळतील 4 धाबा. येतोय फटका चांगला आहे, डीप पॉइंटला चेंडू जाईल. चौकार. नऊ चेंडू 19 धाबा. एक चौकार आलाय. थोडंसं उत्साहाचं वातावरण चिकनगरच्या खेमेमध्ये पहा मिळतं आपल्याला. निलेश भोईर निलेश भोईरला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. थोडंसं फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस करत असताना, कारण आता 9 मध्ये 19 बनवायचे आहेत.
पुन्हा एकदा टुईंगला लागतो या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं. येथे विकेट मिळाली असती मात्र एकेरी धाव मिळत असताना 8 मध्ये 18. अद्याप एका दुसरा मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल. टीमला चांगला सामना चाललाय. प्रेक्षक वर्ग मात्र जे बसले होते ते आता उभे राहिलेत आणि चर्चेला उधाण आलंय की आता सामना कोण जिंकेल, टीम चिकनगर की उंबाडे. पुन्हा एकदा बिग शॉट केल्याचा होता, चेंडू गेलाय डॉट. 7 मध्ये 18 अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. अतिशय महत्वाचा चेंडू आहे. येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकारांची गरज आहे टीम चिकनगरला. तर एखादा डॉट बॉल, एखादा विकेट गरज आहे टीम जय मसोबा उंबाडे संघाला. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता बनवायच्या 7 मध्ये 18. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित झाल्यात. धावेचा प्रयत्न मी म्हणेन चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने, गरज नव्हती त्या एंडला चेंडू फेकण्याची. येते षटक समाप्त होतं आणि आता 6 चेंडू कंपल्सरी 16 धावा करायचे आहेत. 6 मध्ये 16. शेवटचं षटक कोणाच्या हातात येईल आणि जर विकेट हॅट्रिक झाली तर महेश माळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. 6-16. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र सामन्यामध्ये सस्पेन्स पाहायला मिळतोय. दुसरीकडे अरुण भोईर आहेत आणि निलेश भोईर ही जोडी पाहायला मिळतो आपल्याला. सहा चेंडू 16. पाणी 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 घेऊन जा जा जा. थोडी धमचक झाली आहे. 2-4 बॉटल घेऊन जा. आपण हरकत नाही आहे थोडासा वेळ गेला तर, कारण आता मॅचची सिच्युएशन सुद्धा टाईट आहे आणि थोडं पाणी सुद्धा प्यायला जाईल. चला आता सामना सुरू होतोय आणि गोलंदाज पाहतोय आता प्रदीप भंडारी. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती टीम संदप संघाच्या अगेन्स्ट आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. आपले घरचे प्रेक्षक सुद्धा मॅच पाहतात. त्यांचं सुद्धा सर्वांचं स्वागत, कारण त्यांचा घरचा मैदान आहे, घरची स्पर्धा आहे. त्यामुळेच घरचे सुद्धा यूट्यूबवरती, टी व्हीवरती, स्मार्टफोनवरती, स्मार्ट टी व्हीवरती सामना पाहतात. त्यांचं आपण करूया स्वागत. 6 मध्ये 16. स्ट्राईकला फलंदाज निलेश भोईर. पहिलाच बॉल एज अँड टेकन. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागला आणि 5 मध्ये आता 16 धावा. डीजे तणीजी सामना अतिशय महत्त्वपूर्ण पाहायला मिळतोय. आता 5 मध्ये बनवायच्या 16 धावा आणि अशा वेळेला पाहतोय आपण जय मसोबा उंबाडे संघ. आणि जय मसोबा उंबाडे संघ म्हटला की आपल्या कल्याण डोंबिवली परिसर क्रिकेट जी 40 प्लेटची संघटना आहे ते सचिव आमचे
बाळदादा भंडारे यांचा संघ मैदानामध्ये पाहा मिळतो। अतिशय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये नावालौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना पाहतोय आपण महेश शेठ माळे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी। तर 5 मध्ये आता 16 बनवायचे आहेत। नवीन बॅटर मैदानावरती आलाय जगदीश भोईर यांना पाहतोय। डावकुरी आताचा फलंदाज चला सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज। ज्या पद्धतीने सामना चाललाय त्या पद्धतीने सुरू ठेवा आपण। 6-16चं समीकरण 5-16 आता पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न 4 मध्ये 16। आता सामना थोडासा कठीण झालाय टीम चिकनगर संघासाठी। अतिशय चांगली उपयुक्त गोलंदाजी करत असताना प्रदीप भंडारी यांना पाहतोय। व्हेरी गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे दुसरी धावेचा केला जाईल प्रयत्न 2 धावा तर पहा मिळतात आणि आता 3 मध्ये 12 14 3 चेंडू 14 2 मोठे फटक्यांची गरज आहे। चौकार षटकार दुसरा चौकार मात्र तेवढा आता मैदानामध्ये आव्हान सोपं नसेल कारण ज्या पद्धतीने चांगला सामना पाहायला मिळाला या दोन संघामध्ये। फुल टॉस आणि स्वतःला झोकून देत असताना एकेरी धाव आणि आता पूर्णपणे सामन्याची आभा निघाली आहे कारण आता 2 मध्ये 13 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे। तो सामना जिंकण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मॅच होती आणि या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी झाली आहे जेथे फक्त 35चं आव्हान होतं। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि त्या पाठोपाठ एक एक फलंदाज बाद होत गेलेत त्याचमुळे आता सामना थोडासा कठीण पाहायला मिळाला। ठराविक अंतराने विकेट मिळवल्या टीम जय म्हसोबा उंबाडे संघाने। फुल टॉस यावेळेस लेग बीपरचा अपील पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलाय मात्र पंचांनी सांगितलंय नॉट आउट आणि आता फक्त एकच चेंडू फक्त औपचारिकता शिल्लक आहे। 1 मध्ये बनवायच्या त्या 12 1 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे। आणि महेश शेठ माले यांचं पारितोषिक त्यांच्या खिशातच राहिलं। चांगली गोलंदाजी झाली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा जे 35चं लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम विजय ठरले। या ठिकाणी पाहतोय आपण जय म्हसोबा उंबारडे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण तो संघ पोहोचलाय फायनल मध्ये। उद्या पुन्हा एकदा तो संघ मैदानावरती फायनल